रामकृष्ण हरी. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला आता कथा सुरू करूया. नाथ महाराज की जय. आज आपण श्री एकनाथ षष्ठीशी संबंधित एक कथा ऐकणार आहोत. सूर्योदयाची कोवळी किरणे विठ्ठलच्या छोट्याशा घराच्या अंगणात पडली होती आणि त्या प्रकाशात तुळशी वृंदावनासमोर नतमस्तक झालेला विठ्ठल आज खूप समाधानी दिसत होता. कारण आज फाल्गुन महिन्याची ती पवित्र वेळ जवळ आली होती, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पैठणच्या दिशेने चालू लागतो. विठ्ठल हा एक निस्सीम वारकरी होता, ज्याच्या आयुष्यातील प्रत्येक श्वास नाथांच्या आणि पांडुरंगाच्या भक्तीने व्यापलेला होता. त्याने आपल्या खांद्यावरची जुनी पण श्रद्धेने जपलेली कावड स्वच्छ केली आणि वारीसाठी लागणारे थोडेसे पीठ, गूळ आणि कपडे एका गाठोड्यात बांधले. इतक्यात त्याचा जुना मित्र सखाराम तिथे आला, जो स्वभावाने थोडा चंचल होता आणि ज्याला नेहमी कशाची ना कशाची तरी तक्रार असायची. सखारामने विठ्ठलकडे पाहून विचारले की यावेळी उन्हाचा तडाखा खूप आहे, मग आपण खरोखर एवढ्या लांब पायी चालत जाणार आहोत का? त्यावर विठ्ठलने फक्त एक शांत स्मितहास्य केले आणि सांगितले की जेव्हा मनात नाथांच्या दर्शनाची ओढ असते तेव्हा शरीराचा थकवा जाणवत नाही. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच तिथे राघू नावाचा एक तरुण मुलगा आला, ज्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता आणि थोडी भीतीसुद्धा होती, कारण तो पहिल्यांदाच वारीला जाणार होता. राघूने विचारले की विठ्ठल काका, संत एकनाथ महाराजांच्या या षष्ठीचे नक्की महत्त्व काय आहे आणि आपण तिथे का जातो? तेव्हा विठ्ठलने त्याला गावातील पारावर बसलेल्या बाबासाहेबांकडे नेले, जे गावातील सर्वात अनुभवी आणि ज्ञानी व्यक्ती मानले जात होते. बाबासाहेब तिथे भगवा ध्वज हातात घेऊन बसले होते आणि त्यांच्या भोवती अनेक वारकरी जमा झाले होते. बाबासाहेबांनी राघूच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगायला सुरुवात केली की बाळ, ही फक्त एक वारी नाही, तर हा आपल्या संस्कृतीचा आणि भक्तीचा वारसा आहे. संत एकनाथ महाराज हे केवळ एक कवी नव्हते, तर ते शांतीब्रह्म होते, ज्यांनी समाजातील भेदभाव मिटवून माणुसकीचा धर्म शिकवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा तो दिवस आहे जेव्हा नाथांनी पैठणच्या पवित्र गोदावरी पात्रात जलसमाधी घेतली होती आणि तेव्हापासून हा दिवस नाथ षष्ठी म्हणून साजरा केला जातो. हे ऐकून राघूचे डोळे विस्फारले आणि त्याला त्या प्रवासाबद्दल अधिकच कुतूहल वाटू लागले. गावातून मृदुंग आणि टाळांचा आवाज घुमू लागला होता आणि सर्व वारकरी भानुदास एकनाथ असा जयघोष करत एकत्र जमू लागले होते. गंगूबाई नावाची एक वृद्ध महिला, जिच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, पण जिच्या हृदयात नाथांबद्दल अपार प्रेम होते, ती सुद्धा आपल्या हातात एक छोटीशी टाळ घेऊन तिथे पोहोचली. ती म्हणाली की माझ्याकडे नाथांना अर्पण करण्यासाठी काही मोठे दान नाही, पण माझी ही भक्तीच माझी संपत्ती आहे. विठ्ठल, सखाराम, राघू, बाबासाहेब आणि गंगूबाई यांच्यासह गावाची ही दिंडी आता पैठणच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज झाली होती. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास होता की गोदावरीच्या तीरावर जाऊन त्या शांतीब्रह्माच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करायचे. विठ्ठलने आपल्या हातातील टाळ जोराने वाजवले आणि पुंडलीक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष केला, ज्याने संपूर्ण आकाश दुमदुमून गेले. वाटेत येणाऱ्या अडचणी, ऊन, वारा आणि पाऊस या कशाचीही पर्वा न करता ही भक्तांची मांदियाळी आता आपल्या आराध्याच्या भेटीसाठी निघाली होती. राघूच्या मनातील शंका आता दूर झाल्या होत्या आणि त्याला जाणीव झाली होती की हा प्रवास केवळ पायांनी करायचा नाही, तर तो हृदयाने करायचा आहे. वाटेत जाताना बाबासाहेब नाथांच्या कथा सांगत होते आणि प्रत्येक कथेसोबत या वारकऱ्यांची श्रद्धा अधिकच दृढ होत होती. गावाच्या वेशीवर जेव्हा ही दिंडी पोहोचली तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि सर्वांनी मोठ्या उत्साहात वारीचे स्वागत केले. विठ्ठलने मागे वळून आपल्या गावाकडे पाहिले आणि मनोमन प्रार्थना केली की ही वारी सर्वांचे कल्याण करो. सखारामसुद्धा आता उत्साहात होता आणि त्याने राघूचा हात धरून त्याला चालण्यास मदत केली. अशा प्रकारे भक्ती, प्रेम आणि विश्वासाचे हे गाठोडे देऊन वारकरी पैठणच्या त्या पवित्र भूमीकडे चालू लागले, जिथे नाथांच्या चैतन्याचा वास आजही आहे. दुपारचे ऊन डोक्यावर आले होते आणि वारीची पावले आता थोडी संथ झाली होती, पण टाळांचा आवाज आणि विठ्ठलच्या मुखातून निघणारा भानुदास एकनाथ हा मंत्र सर्वांना ऊर्जा देत होता. रस्ता धुलीने भरलेला होता, तरीही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकव्यापेक्षा आनंदाच्या लहरी उमटत होत्या. सखाराम अधूनमधून आपल्या कपाळावरचा घाम पुसत होता आणि राघूच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत होता. वाटेत एका मोठ्या वडाच्या झाडाखाली सर्वजण विसाव्यासाठी थांबले.
तेव्हा राघूने बाबासाहेबांच्या जवळ जाऊन विचारले की बाबासाहेब, नाथांचे बालपण कसे होते आणि त्यांना देवाचे वेड इतक्या लहान वयात कसे लागले? त्यावर बाबासाहेबांनी आपल्या गळ्यातील माळ हातात धरली आणि कथेला सुरुवात केली. बाबासाहेब म्हणाले की बाळ राघू, पैठणच्या पवित्र भूमीत सूर्यवंशीय ब्राह्मण कुळात नाथांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि पणजोबा भानुदास महाराज हे मोठे भगवत भक्त होते, ज्यांनी प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठ्ठलाला विजयनगरहून परत आणले होते. अशा थोर कुळात जन्मलेल्या नाथांचे आईवडील सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाई हे अत्यंत सात्विक वृत्तीचे होते. परंतु नाथांचे बालपण फार सुखात गेले असे नाही, कारण लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले आणि त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. लहानगा एकनाथ इतर मुलांसारखा खेळायला जात नसे, तर तो मातीचे देव बनवून त्यांची पूजा करत बसे आणि तासनतास देवाच्या विचारात मग्न राहायचे. एकदा तर असे झाले की खेळता खेळता सर्व मुले निघून गेली, पण एकनाथ मात्र तिथेच डोळे मिटून ध्यानात बसले होते, जणू त्यांना बाह्य जगाचा विसरच पडला होता. जसे जसे ते मोठे झाले तशी त्यांची ईश्वराप्रतीची ओढ वाढत गेली आणि त्यांच्या मनात एका समर्थ गुरुची भेट घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यावेळी देवगिरी गडावर जनार्दन स्वामी नावाचे एक महान संत राहत होते, जे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते तर गडाचे किल्लेदारसुद्धा होते. नाथांना जेव्हा त्यांच्याबद्दल कळाले तेव्हा वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ते कोणालाही न सांगता घराबाहेर पडले आणि पायी प्रवास करत देवगिरीच्या दिशेने निघाले. राघू हे ऐकून थक्क झाला, कारण त्याला स्वतःच्या वयाची जाणीव झाली आणि नाथांनी त्या काळी घेतलेल्या या धाडसाचे त्याला कौतुक वाटले. बाबासाहेब पुढे सांगू लागले की नाथांनी जंगले, नद्या आणि डोंगर पार केले, पण त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त गुरुरायांचे दर्शन होते. जेव्हा ते देवगिरीवर पोहोचले तेव्हा जनार्दन स्वामी ध्यानात बसले होते. नाथांनी तिथे जाऊन साष्टांग नमस्कार घातला आणि तेव्हापासून त्यांची कठोर गुरुसेवा सुरू झाली. ते पहाटे उठून गंगेचे पाणी आणत, गुरुजींच्या पूजेची तयारी करत आणि दिवसभर त्यांच्या आज्ञेत राहत. जनार्दन स्वामींनी नाथांची निष्ठा पाहिली आणि त्यांना आपलेसे केले. नाथांनी तिथे राहून केवळ वेदपुराणांचा अभ्यास केला नाही, तर शस्त्रविद्या आणि राज्यकारभाराचे धडेही घेतले, कारण जनार्दन स्वामींना आपल्या शिष्याला सर्व गुणसंपन्न बनवायचे होते. सखाराम हे ऐकून म्हणाला की बाबासाहेब, इतकी सेवा करूनही त्यांना कंटाळा कसा आला नाही? तेव्हा बाबासाहेब हसले आणि म्हणाले की सखाराम, जिथे प्रेम असते तिथे थकवा नसतो. नाथांनी गुरुसेवेलाच आपली भक्ती मानले होते. एकदा तर जनार्दन स्वामी ध्यानात असताना शत्रूने गडावर हल्ला केला. तेव्हा नाथांनी गुरुदेवांचा वेश धारण करून स्वतः युद्धात उतरले आणि शत्रूला परतवून लावले, जेणेकरून गुरुजींच्या ध्यानात व्यत्यय येऊ नये. जेव्हा जनार्दन स्वामींना हे समजले तेव्हा त्यांनी नाथांना मिठी मारली आणि सांगितले की तू आता खऱ्या अर्थाने सिद्ध झाला आहेस. अशा प्रकारे नाथांच्या आयुष्याचा पाया त्यांच्या गुरूंच्या चरणी रचला गेला. ही कथा ऐकताना राघूच्या मनात नाथांबद्दलचा आदर 100 पटीने वाढला होता आणि त्याला जाणीव झाली की आपण ज्यांच्या दर्शनाला निघालो आहोत ते व्यक्तिमत्व किती महान आहे. विठ्ठलने आपली माळ फिरवत म्हटले की राघू, ही तर फक्त सुरुवात आहे. नाथांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा एका महाकाव्यासारखा आहे. आता सूर्याची तीव्रता कमी झाली होती आणि वारकऱ्यांनी पुन्हा आपले पाय रस्त्याला लावले. नाथांच्या बालपणाची ही तेजस्वी कथा सर्वांच्या मनात साठली होती आणि वारीचा आजचा मुक्काम एका जुन्या शिवमंदिराच्या प्रांगणात ठरला होता, जिथे थंडगार वारा वारकऱ्यांच्या श्रमाचा परिहार करत होता. गंगूबाईने एक अभंग गुणगुणायला सुरुवात केली आणि संपूर्ण वातावरण पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघाले. विठ्ठलला वाटले की जणू नाथांचे बालपण आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे आणि तो पैठणच्या त्या वाळवंटाची कल्पना करू लागला, जिथे नाथांनी आपल्या भक्तीचा सुगंध दरवळला होता. संध्याकाळचे सावट धर्तीवर पसरू लागले होते आणि वारीचा आजचा मुक्काम एका जुन्या शिवमंदिराच्या प्रांगणात ठरला होता, जिथे थंडगार वारा वारकऱ्यांच्या श्रमाचा परिहार करत होता. विठ्ठलने आपली कावड एका कोपऱ्यात व्यवस्थित ठेवली आणि सर्वांना एकत्र बसवून बाबासाहेबांना विनंती केली की त्यांनी नाथांच्या गुरुभक्तीचा पुढचा प्रवास उलगडून सांगावा, कारण राघू आणि सखाराम दोघेही आता त्या अलौकिक साधनेबद्दल ऐकण्यासाठी आतुर झाले होते. बाबासाहेबांनी मंद प्रकाशात आपली नजर शून्यात लावली आणि सांगायला सुरुवात केली की बाळ राघू, देवगिरी गडावर राहून नाथांनी जी गुरुसेवा केली ती केवळ शारीरिक श्रम नव्हते, तर ती एक महान तपस्या होती.
जनार्दन स्वामींनी नाथांना गडाच्या हिशोबाचे काम दिले होते आणि नाथांनी ते इतक्या चोखपणे पार पाडले की कधीही त्यात एक पैशाचीही चूक होत नसे. एकदा असे झाले की हिशोबात एका पैची तफावत आली आणि ती चूक शोधण्यासाठी नाथ रात्रभर जागे राहिले. पहाटे जेव्हा ती चूक सापडली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना मोलाचा उपदेश केला की जशी तुझी एकाग्रता या एका पैशासाठी होती तशीच एकाग्रता जर ईश्वरासाठी लावलीस तर तुला साक्षात परब्रह्म प्राप्त होईल. हे ऐकून सखाराम आश्चर्याने म्हणाला की फक्त एका पैशासाठी रात्रभर जागणे किती कठीण आहे. पण बाबासाहेबांनी समजावून सांगितले की नाथांसाठी ती पै नव्हती तर ती त्यांच्या गुरूंची आज्ञा आणि कामाप्रती असलेली निष्ठा होती. नाथांची ही अढळ निष्ठा पाहून जनार्दन स्वामींनी ठरवले की आता या शिष्याला साक्षात परमेश्वराचे दर्शन घडवण्याची वेळ आली आहे. एके दिवशी गडावर एक मलंग म्हणजे फकीर आला, ज्याचे रूप अत्यंत तेजस्वी होते, पण सामान्य माणसाला ते ओळखणे कठीण होते. ते साक्षात भगवान दत्तात्रेय होते, जे जनार्दन स्वामींच्या भेटीला आले होते. जनार्दन स्वामींनी नाथांना सांगितले की या अतिथीची सेवा कर, आणि नाथांनी कोणतीही शंका न धरता त्या मलंगाची सेवा अत्यंत भक्तिभावाने केली. नाथांच्या या निरपेक्ष सेवेवर प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेयांनी त्यांना आपले मूळ रूप प्रगट केले आणि नाथांचे जीवन कृतार्थ झाले. हा प्रसंग सांगताना बाबासाहेबांचा आवाज गहिवरून आला होता आणि राघूचे डोळे भक्तिभावाने भरून आले होते. बाबासाहेब पुढे म्हणाले की नाथांना वाटले होते की आता आपण आयुष्यभर गुरूंच्या चरणी राहून साधना करावी, पण जनार्दन स्वामींनी त्यांना एक वेगळीच आज्ञा दिली. त्यांनी सांगितले की एकनाथा, आता तू तुझ्या गावी म्हणजेच पैठणला परत जा. तिथे गृहस्थाश्रम स्वीकारून संसार कर आणि संसारात राहूनही ईश्वराची प्राप्ती कशी करता येते हे जगाला दाखवून दे. ही आज्ञा ऐकून नाथांना खूप दुःख झाले, कारण गुरूंपासून दूर जाणे त्यांच्यासाठी मरणासमान होते. पण गुरु आज्ञा हीच सर्वश्रेष्ठ मानून त्यांनी आपल्या अश्रूंना आवर घातला आणि पैठणच्या दिशेने पाऊल टाकले. वाटेत नाथांनी चंद्रावती नावाच्या तीर्थक्षेत्री कडक तपश्चर्या केली आणि तिथे त्यांना श्रीखंड्या नावाच्या बालरूपातील ईश्वराचे सहाय्य लाभले असे मानले जाते. नाथांनी आपल्या साधनेने सिद्ध केले की भक्तीसाठी हिमालयात जाण्याची गरज नाही, तर शुद्ध अंतःकरण आणि गुरूंचा आशीर्वाद असेल तर घराच्या अंगणातही पंढरी उभी राहू शकते. गंगूबाईने आपले हात जोडून पांडुरंगाचा जय जयकार केला आणि म्हणाली की खरोखर नाथांसारखा शिष्य होणे शक्य नाही, ज्यांनी आपल्या गुरूंचे शब्द दगडावरच्या रेघेप्रमाणे पाळले. विठ्ठलने पाहिले की राघू अबोल झाला होता आणि त्याच्या मनात आपल्या ध्येयाबद्दलची निष्ठा निर्माण झाली होती. रात्रीचा अंधार गडद होत होता, पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या या प्रकाशमय कथेने सर्वांच्या अंतःकरणात एक नवीन ज्योत प्रज्वलित केली होती. सखारामला आता आपल्या चंचल स्वभावाचा पश्चात्ताप होत होता आणि त्याने ठरवले की या वारीत आपणही नाथांसारखा संयम बाळगण्याचा प्रयत्न करू. विठ्ठलने हळूच टाळ वाजवले आणि शांत स्वरात नाथांचा एक अभंग गायला सुरुवात केली, ज्याच्या सुरात संपूर्ण वारकरी मंडळी हळूहळू निद्रेच्या अधीन झाली. पण त्यांच्या स्वप्नात मात्र देवगिरीचा तो गड आणि नाथांची ती दिव्य मूर्ती फिरत होती. अशा प्रकारे नाथांच्या गुरुभक्तीचा हा तिसरा अध्याय वारकऱ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला आणि उद्याच्या प्रवासासाठी सर्वांना एक नवी दिशा मिळाली. पहाटेची प्रसन्न वेळ होती आणि वारकऱ्यांची पावले आता पैठणच्या दिशेने अधिक वेगाने पडू लागली होती, कारण प्रत्येकाच्या मनात आता नाथांच्या त्या पावन नगरीची ओढ निर्माण झाली होती. चालता चालता राघूने विठ्ठलला विचारले की विठ्ठल काका, आपण ऐकतो की संत म्हणजे संसाराचा त्याग केलेले लोक असतात, पण मग नाथ महाराजांनी संसार करून देव कसा मिळवला? त्यावर विठ्ठलने स्मितहास्य केले आणि बाबासाहेबांकडे पाहिले. बाबासाहेबांनी चालायचा वेग थोडा कमी केला आणि सांगायला सुरुवात केली की राघू, नाथांनी जगाला हेच तर दाखवून दिले की संसार हा परमार्थाच्या आड येत नाही, तर तो एक साधनेचाच भाग आहे. जनार्दन स्वामींच्या आज्ञेनुसार नाथ पैठणला परतले आणि त्यांनी गिरिजाबाईंशी विवाह केला. त्यांचा संसार म्हणजे जणू भक्तीचा एक नमुनाच होता, जिथे अतिथींचे स्वागत, गरिबांना अन्नदान आणि अखंड नामस्मरण चालत असे. एकदा तर असे झाले की नाथ महाराज काशीहून गंगाजलाची कावड घेऊन रामेश्वरला जाण्यासाठी निघाले होते. त्या काळी ही यात्रा अत्यंत खडतर असायची आणि पायी चालत हजारो मैलांचा प्रवास करावा लागायचा. कडक उन्हाळा होता, आजूबाजूला वाळवंटासारखी परिस्थिती होती आणि नाथांच्या खांद्यावर गंगेचे ते पवित्र जल होते, जे त्यांना भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे होते.
चालत असताना नाथांना रस्त्याच्या कडेला एक गाढव दिसले, जे तहाणीने व्याकुळ झाले होते. त्याचे प्राण कंठाशी आले होते आणि ते जिभेने जमीन चाटत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या खांद्यावरची कावड उतरवली आणि ते मौल्यवान नंदाजल त्या गाढवाच्या तोंडात ओतले. हे पाहून त्यांच्यासोबत असलेले इतर लोक थक्क झाले आणि रागाने ओरडू लागले की एकनाथा, हे तू काय केलेस? इतक्या लांबून आणलेले पवित्र पाणी तू एका अपवित्र प्राण्याला पाजलेस आणि तुझे पुण्य वाया घालवलेस. सखाराम हे ऐकून मध्येच म्हणाला की खरोखर बाबासाहेब, देवाला न्यायचे पाणी गाढवाला पाजणे म्हणजे मोठेच धाडस आहे. त्यावर बाबासाहेब उत्तरले की सखाराम, नाथांच्या नजरेत ते गाढव नव्हतेच. त्यांना त्या प्राण्यामध्ये साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले होते. नाथांनी शांतपणे उत्तर दिले की जर या मुक्या प्राण्याचा जीव या पाण्याने वाचला असेल तर माझे रामेश्वरचे दर्शन तिथेच पूर्ण झाले आहे. हा प्रसंग सांगताना बाबासाहेबांचा आवाज जड झाला होता आणि गंगूबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिला जाणीव झाली की आपणही किती वेळा प्राण्यांना तुच्छ लेखतो. राघूने विचारले की मग पुढे काय झाले? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की जेव्हा त्या गाढवाने पाणी पिऊन मान वर केली तेव्हा त्याच्या डोळ्यात नाथांना जो आनंद दिसवा तो कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा मोठा होता. समाजाने नाथांना खूप त्रास दिला, त्यांना वाळीत टाकण्याचे प्रयत्न केले, पण नाथांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. उलट त्यांनी भूतदया हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानला. वारीतील प्रत्येक वारकरी आता या कथेने भारावून गेला होता आणि सखारामने हळूच आपल्या पिशवीतून थोडी भाकरी काढून रस्त्याकडेला बसलेल्या एका कुत्र्याला दिली. जणू नाथांची शिकवण त्याने लगेच आचरणात आणली होती. विठ्ठलला वाटले की जणू नाथ आजही आपल्यासोबत चालत आहेत आणि आपल्याला सांगत आहेत की माणसात आणि प्राण्यात देव शोधणे हीच खरी भक्ती आहे. सूर्याची किरणे आता तापू लागली होती, पण वारकऱ्यांच्या मनाला या कथेने जी शीतलता दिली होती ती कोणत्याही सावलीपेक्षा अधिक सुखावह होती. अशा प्रकारे नाथांच्या गृहस्थाश्रमातील या महान कृतीने वारीच्या वातावरणात एक वेगळाच चैतन्य निर्माण केला होता आणि प्रत्येकाच्या मनात नाथांच्या त्या अथांग करुणेबद्दल आदर दाटून आला होता. दुपारचे ऊन आता चांगलंच कडाडलं होतं आणि वाळवंटातील वाळू पायांना भाजू लागली होती. तेव्हा राघूने पाहिले की वारीत चालणाऱ्या लोकांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्र होऊन विठ्ठल एकनाथ नामाचा गजर करत होते. राघूच्या मनात एक विचार आला की त्या काळात जेव्हा जातीभेद खूप कडक होता तेव्हा नाथ महाराजांनी या परिस्थितीला कसे हाताळले असेल. म्हणून त्याने चालता चालता बाबासाहेबांना विचारले की बाबासाहेब, नाथांनी समाजातील ही दरी कशी मिटवली? त्यावर बाबासाहेबांनी थांबून आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि एका सुंदर घटनेला सुरुवात केली. बाबासाहेब सांगू लागले की बाळ राघू, नाथांच्या काळात पैठण हे धर्मपीठाचे मोठे केंद्र होते आणि तिथे कर्मकांडांना खूप महत्त्व होते, पण नाथांचे हृदय मात्र प्रेमाने भरलेले होते. एकदा कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि नाथ महाराज गोदावरीवर स्नान करून परत येत होते. वाळू इतकी तापली होती की त्यावर पाय ठेवणे कठीण होते. वाटेत नाथांना एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिले की एक लहान मुलगा त्या तापलेल्या वाळूवर पाय भाजल्यामुळे तडफडत होता आणि जोराने रडत होता. तो मुलगा एका अशा समाजातील होता ज्याला त्या काळी लोक स्पर्शही करत नसत. पण नाथांनी क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन त्या मुलाला आपल्या कडेवर उचलून घेतले. नाथांना त्याचे शरीर स्वतःच्या अंगाला टेकल्याचा कोणताही संकोच वाटला नाही. उलट त्यांना त्या मुलाच्या रडण्यात साक्षात पांडुरंगाची हाक ऐकू आली. नाथांनी त्या मुलाला आपल्या खांद्यावर बसवले, त्याचे डोळे पुसले आणि त्याला त्याच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पैठण शहरात पसरली आणि सनातनी लोकांनी मोठा गदारोळ केला. ते म्हणू लागले की एकनाथा, तू ब्राह्मण असून एका अस्पृश्य मुलाला स्पर्श केलास आणि तुझे सोवळे बाटवले. आता तुला याचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल. सखाराम हे ऐकून रागाने म्हणाला की लोक किती निष्ठुर असू शकतात. मुलाचा जीव वाचवणे हेच मोठे पुण्य नाही का? त्यावर बाबासाहेब म्हणाले की अगदी बरोबर सखाराम. नाथांनीही तेच उत्तर दिले. नाथांनी शांतपणे सांगितले की ज्या ईश्वराने आपल्याला सर्वांना निर्माण केले तो भेदभाव कसा करेल आणि खऱ्या भक्तीत उच्च नीच असा फरक नसतो. समाजाने त्यांना वाळीत टाकले, पण नाथांनी कधीही कोणावर राग धरला नाही. एकदा तर एका गरीब भक्ताचा घरी जेवायला गेल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला, पण नाथांच्या उपस्थितीमुळे त्या भक्ताच्या घरी साक्षात पांडुरंगाने भोजन केल्याचा अनुभव सर्वांना आला. नाथांनी आपल्या साहित्यातून आणि वागण्यातून हेच सिद्ध केले की भेदाभेद भ्रम अमंगळ आहे.
ही कथा ऐकून वारीत चालणाऱ्या सर्वांचे चेहरे उजळून निघाले आणि गंगूबाईने म्हटले की म्हणूनच तर नाथांच्या दारी आजही सर्वजण सारखेच मानले जातात. राघूला आता जाणीव झाली की वारीतील ही शिस्त आणि प्रेम हे नाथांनी पेरलेल्या समतेच्या बीजाचेच फळ आहे. विठ्ठलने पाहिले की वारीतील एक तरुण वारकरी एका वृद्धाची काठी पकडून त्याला चालण्यास मदत करत होता. जणू नाथांची ती कडेवर घेण्याची वृत्ती आजही जिवंत होती. सूर्याची उष्णता आता कमी वाटू लागली होती, कारण मनातील प्रेमाचा ओलावा वाढला होता. बाबासाहेबांनी कथेचा समारोप करताना सांगितले की राघू, जोपर्यंत आपण माणसाला माणूस म्हणून पाहत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होणे अशक्य आहे. अशा प्रकारे नाथांच्या या महान समतेच्या संदेशाने वारीचा हा 5वा भाग पूर्ण झाला आणि वारकरी आता पैठणच्या अधिक जवळ पोहोचले होते, जिथे भेदादेदाची भिंत कधीच कोसळली होती. संध्याकाळची वेळ होती आणि सूर्याची तांबूस किरणे क्षितिजावर रेंगाळत होती. जणू निसर्गही नाथांच्या आठवणीत शांत झाला होता. वारीचा ताफा एका नदीकाठी विसावला होता आणि सखारामला दिवसभराच्या प्रवासाने थोडा थकवा आला होता. शिवाय वाटेत एकाने चुकून धक्का दिल्यामुळे तो थोडा चिडला होता. विठ्ठलने सखारामचा चेहरा वाचला आणि तो हसून म्हणाला की सखाराम, जर तुला छोट्या धक्क्याने इतका राग येत असेल तर नाथांच्या संयमाची ही कथा ऐकल्यावर तुला स्वतःचीच लाज वाटेल. बाबासाहेबांनी आपली झोळी बाजूला ठेवली आणि सर्वांना जवळ बोलावून शांतीब्रह्म नाथांच्या अथांग शांतीचा प्रसंग सांगायला सुरुवात केली. बाबासाहेब म्हणाले की बाळ राघू आणि सखाराम, पैठणमध्ये नाथांची कीर्ती जशी पसरत होती तसे काही मत्सर करणारे लोकही वाढले होते. त्यांना नाथांचा हा शांत स्वभाव आणि भक्ती सहन होत नसे. एकदा एका खळ प्रवृत्तीच्या माणसाने ठरवले की काहीही करून आज नाथांचा संयम तोडायचा आणि त्यांना रागवायला भाग पाडायचे. तो माणूस गोदावरीच्या तीरावर एका झाडामागे लपून बसला. नाथ महाराज पहाटेच्या वेळी गंगेत स्नान करून नामस्मरण करत पात्राबाहेर आले. जसे ते तीरावरून वर चढू लागले तसे त्या माणसाने त्यांच्या अंगावर थुंकले. कोणालाही राग येईल असा हा नीच प्रकार होता, पण नाथांनी फक्त त्या माणसाकडे पाहिले आणि न रागवता पुन्हा गंगेच्या पात्रात जाऊन स्नान केले. ते पुन्हा बाहेर आले. त्या माणसाने पुन्हा त्यांच्यावर थुंकले. नाथांनी पुन्हा शांतपणे पाण्यात जाऊन स्नान केले. हा प्रकार एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 108 वेळा घडला. तो माणूस थुंकून थुंकून थकला. त्याचे तोंड कोरडे पडले, पण नाथांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा आणि स्मितहास्य तसूभरही ढळले नाही. शेवटी तो माणूस नाथांच्या पायावर कोसळला आणि रडू लागला. त्याने नाथांची माफी मागितली आणि विचारले की महाराज, मी इतका नीच अपराध केला तरी तुम्हाला राग कसा आला नाही? तेव्हा नाथांनी अत्यंत प्रेमाने त्याला उचलले आणि सांगितले की अरे बाबा, तुझे मी आभार मानले पाहिजेत, कारण तुझ्यामुळे आज मला 108 वेळा पवित्र गंगेत स्नान करण्याचे भाग्य लाभले. एरवी मी एकदाच स्नान करून घरी गेलो असतो. ही कथा ऐकताना सखारामच्या डोळ्यांतून पाणी आले आणि त्याने स्वतःच्या हाताने स्वतःचे कान पकडले. त्याला जाणीव झाली की ज्या नाथांच्या वारीला आपण निघालो आहोत त्यांचा संयम हा हिमालयापेक्षाही मोठा होता. राघूने विचारले की बाबासाहेब, इतकी शांती माणसाला कशी काय मिळू शकते? तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिले की राघू, ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष भगवंत वास करतो त्याला बाह्य जगातील अपमानाचा स्पर्श होत नाही. नाथांनी जगाला शिकवले की सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे हे जास्त कठीण आणि श्रेष्ठ आहे. गंगूबाई म्हणाली की म्हणूनच तर त्यांना शांतीब्रह्म म्हणतात, कारण राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि नाथांनी त्या शत्रूला आपल्या प्रेमाने जिंकले होते. वारीतील सर्व वारकरी आता अबोल झाले होते आणि प्रत्येकाने मनोमन ठरवले की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपण नाथांसारखा संयम बाळगण्याचा प्रयत्न करू. विठ्ठलने पाहिले की सखाराम आता शांत झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक नवीन प्रसन्नता आली होती. रात्रीचा वारा वाहत होता, पण नाथांच्या त्या अफाट शांतीची ऊब प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती. अशा प्रकारे नाथांच्या अढळ संयमाची ही कथा वारकऱ्यांच्या मनात नम्रतेचा अंकुर फुलवून गेली. वारीचा मार्ग आता हळूहळू पैठणच्या दिशेने वळत होता आणि वाटेत एका लहानशा ओढ्याकाठी विसावा घेत असताना राघूने पाहिले की गंगूबाई आपल्याजवळ असलेली साधी भाकरी एका भुकेल्या यात्रेकरूला मोठ्या आनंदाने देत होती. हे पाहून राघूच्या मनात विचार आला की आपण देवासाठी एवढ्या विधी आणि पूजा करतो, पण भुकेल्याला भरवणे हे खरंच तितकंच महत्त्वाचं आहे का? त्यावर बाबासाहेबांनी आपली माळ बाजूला ठेवली आणि नाथांच्या आयुष्यातील पितृपक्षातील भोजनाचा तो विलक्षण प्रसंग सांगायला सुरुवात केली. बाबासाहेब म्हणाले की राघू, नाथांच्या घरी एकदा पितृपक्षाचे श्राद्ध होते आणि त्यासाठी अत्यंत सात्विक आणि सुग्रास अन्नाचा स्वयंपाक तयार करण्यात आला होता, ज्याचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत होता.
ब्राह्मणांना भोजनासाठी पाचारण करण्यात आले होते आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण त्याच वेळी नाथांच्या घरासमोरून काही अंत्यज आणि भुकेले लोक जाऊ लागले. त्या अन्नाचा सुगंध नाकास येताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि ते आपापसात बोलू लागले की किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांना आज हे भोजन मिळणार आहे. नाथांनी त्यांचे हे बोलणे ऐकले आणि त्यांचे हृदय करुणेने भरून आले. त्यांनी विचार केला की साक्षात भगवंत या भुकेल्यांच्या रूपाने माझ्या दारी आला आहे आणि जर मी त्यांना तृप्त केले नाही तर माझ्या श्राद्धविधीला काय अर्थ. म्हणून नाथांनी ब्राह्मणांची वाट न पाहता त्या सर्व भुकेल्या लोकांना घरात बोलावले आणि त्यांना ते सर्व पक्वान्न पोटभर खायला घातले. सखाराम हे ऐकून आश्चर्याने म्हणाला की बाबासाहेब, ब्राह्मणांच्या आधी दुसऱ्यांना जेवू घालणे म्हणजे त्या काळी खूप मोठा गुन्हा मानला जात असे. मग पुढे काय झाले? त्यावर बाबासाहेब हसून म्हणाले की अगदी बरोबर सखाराम. जेव्हा ही बातमी गावात पसरली तेव्हा सनातनी ब्राह्मण संतापले आणि त्यांनी नाथांच्या घरावर बहिष्कार टाकला. ते म्हणाले की एकनाथा, तू आमचा अपमान केलास. आता आम्ही तुझ्या घरी जेवायला येणार नाही आणि तुझे पितर तृप्त होणार नाहीत. नाथांनी सर्वांची खूप विनवणी केली, माफी मागितली, पण कोणीही ऐकायला तयार नव्हते. शेवटी नाथांनी देवासमोर हात जोडले आणि अंतःकरणापासून प्रार्थना केली की हे पांडुरंगा, जर माझी भक्ती खरी असेल तर तूच आता मार्ग दाखव. आणि तिथेच एक चमत्कार घडला. जेव्हा नाथांनी श्राद्धाचे ताट वाढले आणि पितरांचे आवाहन केले तेव्हा साक्षात नाथांचे पूर्वज मानवी रूपात तिथे प्रकट झाले आणि त्यांनी ते भोजन ग्रहण केले. हे पाहून गल्लीत लपून पाहणारे ब्राह्मण थक्क झाले आणि त्यांना जाणीव झाली की कर्मकांडापेक्षा माणुसकी आणि श्रद्धा ही ईश्वराला जास्त प्रिय आहे. हा प्रसंग ऐकताना गंगूबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि राघूला समजले की भोकेल्याला दिलेला घास हा थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. विठ्ठलने मनोमन नाथांना नमस्कार केला आणि वारकऱ्यांनी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात भानुदास एकनाथचा गजर केला, ज्याने संपूर्ण परिसर भक्तीने नाहून निघाला. अशा प्रकारे नाथांनी जगाला शिकवले की ईश्वराची खरी सेवा ही दीनदुबळ्यांच्या सेवेतच दडलेली आहे आणि हाच बोध घेऊन वारीची पावलं आता अधिक श्रद्धेने पुढे पडू लागली होती. रात्रीचा गारवा वारकऱ्यांच्या अंगाला स्पर्श करत होता आणि आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशात बाबासाहेबांनी एका अशा रहस्याचा उलगडा करायला सुरुवात केली ज्याने साक्षात विठ्ठलाला सुद्धा भक्ताचा दास बनायला भाग पाडले होते. बाबासाहेब म्हणाले की बाळराघू आणि सखाराम, संत एकनाथांची भक्ती इतकी निस्वार्थ, निर्मळ आणि प्रेमळ होती की पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा वैकुंठात चैन पडेना. त्याला वाटले की माझा हा लाडका भक्त अहोरात्र जगाची सेवा करतो, प्राणीमात्रांवर दया करतो, मग मी का नको त्याच्या घरी जाऊन त्याची थोडी सेवा करायला. एके दिवशी पैठणमध्ये नाथांच्या दारात एक सावळ्या रंगाचा, तेजस्वी डोळ्यांचा पण अत्यंत साधा वेश परिधान केलेला एक तरुण ब्राह्मण आला आणि त्याने आपले नाव खंड्या असल्याचे सांगितले. त्याने नाथांच्या चरणी मस्तक टेकवले आणि विनंती केली की महाराज, मी खूप लांबून आलो आहे, मला तुमच्या घरी काहीतरी काम द्या. मला पगाराची किंवा धनाची अजिबात अपेक्षा नाही, फक्त तुमच्या सहवासात राहून तुमची सेवा करण्याची माझी ओढ आहे. नाथांनी त्याच्या त्या सावळ्या सुकुमार रूपाकडे पाहिले आणि त्यांच्या हृदयात एक अनामिक ओढ निर्माण झाली. त्यांनी मोठ्या प्रेमाने खंड्याला आपल्या घरी आश्रय दिला आणि त्याला घरातील कामांची जबाबदारी दिली. सखाराम हे ऐकून आश्चर्याने म्हणाला की बाबासाहेब, साक्षात ब्रह्मांड नायक नाथांच्या घरी पाणी भरत होता आणि नाथांना ते 12 वर्षात कधीच कळले नाही का. त्यावर बाबासाहेब हसून म्हणाले की सखाराम, देव जेव्हा भक्ताची परीक्षा घेतो किंवा त्याच्या प्रेमात आकंठ बुडतो तेव्हा तो आपले देवपण इतके लपवून ठेवतो की साध्या माणसालाच काय पण मोठ्या ज्ञानवंतांनाही त्याची ओळख पटत नाही. हा खंड्या नाथांच्या घरी तब्बल 12 वर्षे राहिला. तो रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून गोदावरीचे पवित्र पाणी कावडीने वाहून आणायचा, नाथांचे अंगण झाडायचा, नाथांच्या पूजेची तयारी करायचा आणि नाथांचे उष्टे खरकटे काढायला सुद्धा तो कधीही मागे पुढे पाहत नसे. नाथांच्या पत्नी गिरिजाबाईंना हा खंड्या एखाद्या पोटच्या मुलासारखा वाटायचा. त्या त्याला मोठ्या मायेने जेवू घालायच्या आणि खंड्यासुद्धा एखाद्या लहान मुलासारखा हट्ट करून त्यांच्या हाताने आनंदाने भोजन ग्रहण करायचा. एकदा असे झाले की पंढरपूरचा एक निष्ठावान वारकरी दर्शनासाठी पैठणला आला आणि त्याने सहज नाथांच्या वाड्यात डोकावून पाहिले तेव्हा त्याला तिथे पाणी भरताना तो खंड्या दिसला.
त्या वारकऱ्याने पांडुरंगाचे ते रूप पंढरीच्या मंदिरात अनेकदा पाहिले होते, त्यामुळे त्याला त्या खंड्यामध्ये साक्षात विठ्ठल दिसला. तो वारकरी धावतच वाड्यात शिरला आणि त्याने खंड्याचे पाय घट्ट धरले आणि रडू लागला की देवा, तू इथे या अवस्थेत का आहेस? तू तर जगाचा मालक आहेस आणि इथे पाणी भरतोयस. हे पाहताच खंड्याला समजले की आपले रूप आता उघड झाले आहे आणि तो क्षणात तिथून गुप्त झाला. जेव्हा नाथांना त्या वारकऱ्याकडून हे सत्य समजले की जो खंड्या गेली 12 वर्षे आपल्या घरी पाणी भरत होता, लाकडे फोडत होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात चराचराचा स्वामी पांडुरंग होता, तेव्हा नाथांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांना स्वतःचा खूप संताप आला. नाथांनी त्या जागेवर लोळण घेतली जिथे खंड्या पाणी ओतायचा आणि ते मोठ्याने विलाप करू लागले की देवा, मी किती मोठा अपराधी आहे. ज्याच्या चरणी संपूर्ण सृष्टी नतमस्तक होते, त्या तुझ्याकडून मी नीच कामे करून घेतली. हा प्रसंग सांगताना बाबासाहेबांचा आवाज गहिवरला आणि गंगूबाईच्या डोळ्यांतून सुद्धा भक्तीचे पाणी वाहू लागले. राघूला आता जाणीव झाली की ईश्वराशी नाते जोडण्यासाठी कोणत्याही मोठेपणाची गरज नसते, तर फक्त नाथांसारखे दास्यत्व आणि निष्काम प्रेम हवे असते. विठ्ठलने आपली टाळ हळूच वाजवली आणि म्हटले की म्हणूनच नाथांना भक्तराज म्हटले जाते, कारण देवाला सुद्धा त्यांनी आपल्या प्रेमाच्या पाशात असे अडकवले होते की देवाला स्वतःचे देवपण विसरून भक्ताची चाकरी करण्यातच जास्त आनंद वाटत होता. सखारामला आता आपल्या चंचल मनाची लाज वाटू लागली होती आणि त्याला समजले की आपण ज्या विठ्ठलाला पंढरपुरात शोधतो, तो विठ्ठल भक्ताच्या प्रेमासाठी त्याच्या घराचे पाणी भरायला सुद्धा तयार असतो. रात्रीचा अंधार आता हळूहळू कमी होत होता आणि पहाटेची प्रसन्न चाहूल लागली होती, पण वारकऱ्यांच्या मनातील त्या सावळ्या खंड्याची प्रतिमा मात्र अधिकच स्पष्ट झाली होती. अशा प्रकारे नाथांच्या अगाध भक्तीचा आणि देवाच्या असीम प्रेमाचा हा 8वा भाग वारकऱ्यांच्या हृदयात भक्तीचा नवा ओलावा निर्माण करून गेला आणि प्रत्येकाची मान श्रद्धेने नाथांच्या आणि त्या खंड्याच्या चरणी झुकली. पहाटेची प्रसन्न वेळ असली तरी आज वारीच्या गोटात थोडी चिंतेची सावली पसरली होती, कारण काल रात्रीपासून वारीतील सर्वात तरुण वारकरी राघूचे शरीर तापाने फणफणले होते. प्रवासातील कडक ऊन, धूळ आणि सततच्या चालण्याने त्याच्या कोवळ्या शरीरावर परिणाम झाला होता आणि त्याला साधे उठणेही कठीण झाले होते. विठ्ठलने राघूच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, पण ताप काही कमी होत नव्हता. सखाराम काळजीत पडून म्हणाला की विठ्ठल, आता आपण काय करायचे? पैठण अजून लांब आहे आणि राघूची अवस्था तर अशी आहे की तू एक पाऊलही टाकू शकणार नाही. आपण इथेच थांबावे की राघूला परत घरी पाठवण्याची व्यवस्था करावी? राघूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला वाटले की आपल्यामुळे सर्वांच्या वारीत अडथळा येत आहे आणि नाथांच्या दर्शनाचे त्याचे स्वप्न आता अधुरेच वाटणार. त्याने रडत रडत बाबासाहेबांना विचारले की बाबासाहेब, माझी भक्ती कमी पडली का? देव माझी परीक्षा का घेत आहे? मला नाथांच्या समाधीपर्यंत पोहोचता येईल का? बाबासाहेबांनी राघूचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत मायेने सांगितले की बाळ राघू, हा देह म्हणजे ईश्वराचे मंदिर आहे आणि कधीकधी या मंदिराची परीक्षा घेतली जाते, पण मनात जर नाथांचा अढळ विश्वास असेल तर शरीर थकले तरी आत्मा थकणार नाही. बाबासाहेबांनी आठवण करून दिली की संत एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या आयुष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक संकटांचा सामना केला होता, पण त्यांनी कधीही आपला मार्ग सोडला नाही. त्यांनी शिकवले की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव असावा. वारीतील सर्व वारकरी आता राघूभोवती जमा झाले आणि सर्वांनी मिळून भानुदास एकनाथ असा सामूहिक गजर सुरू केला. गंगूबाईने आपल्या जवळील गोदावरीचे तीर्थ राघूच्या तोंडी लावले आणि सांगितले की राघू, नाथांचे नाव हे जगातील सर्वात मोठे औषध आहे. तू फक्त डोळे मिटून त्यांचे ध्यान कर. विठ्ठलने पाहिले की जसा जसा नाथांच्या नामाचा जयघोष वाढू लागला तसा राघूच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश उमटू लागला. त्याच्या मनातील भीती आता दूर झाली होती आणि त्याला जाणवले की जणू स्वतः नाथ महाराज त्याचा हात धरून त्याला उठवत आहेत. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात राघूचा ताप ओसरू लागला आणि त्याच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारली. त्याने हळूहळू डोळे उघडले आणि विठ्ठलला सांगितले की काका, मला आता खूप हलके वाटत आहे. आपण पुढे जाऊया. मी आता चालू शकतो. सखारामला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना, पण बाबासाहेब हसून म्हणाले की हा चमत्कार नाही तर ही श्रद्धेची शक्ती आहे.
राघू उठून उभा राहिला आणि त्याने आपल्या खांद्यावरची झोळी सावरली. त्याच्या मनातील शंका आता पूर्णपणे मावळली होती आणि त्याची नाथांवरील श्रद्धा आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ झाली होती. वारी पुन्हा एकदा चालू लागली आणि राघू आता सर्वांच्या पुढे उत्साहात चालू लागला होता. जणू त्याला आता पंख फुटले होते. विठ्ठलने मनोमन नाथांचे आभार मानले आणि त्याला समजले की वारीत येणाऱ्या प्रत्येक संकटात नाथांची साथ असतेच. अशा प्रकारे राघूच्या या परीक्षेने वारीतील प्रत्येकाला हे शिकवले की शारीरिक व्याधींपेक्षा मनाचा निश्चय मोठा असतो आणि जिथे भक्ती असते तिथे अशक्य गोष्टीही शक्य होतात. दुपारची विश्रांती संपवून वारीची पावले आता सायंकाळच्या सावलीत विसाव्याच्या एका मोठ्या मैदानावर स्थिरावली होती, जिथे आजूबाजूच्या गावातील अनेक लोकसुद्धा वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी जमा झाले होते. राघू आता पूर्णपणे बरा झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक नवीनच टवटवी दिसत होती. पण त्याला एक गोष्ट राहून राहून जाणवत होती की वारीमध्ये चालताना लोक केवळ अभंगच गात नाहीत, तर काही वेगळ्याच प्रकारची गाणी, ज्यामध्ये विनोदी ढब आणि समाजाला दिलेला चिमटा असतो, अशी गाणीसुद्धा गातात. त्याने कुतूहलाने विचारले की बाबासाहेब, मघाशी काही वारकरी विंचू चावला किंवा दादला असे शब्द वापरून काहीतरी गात होते आणि लोक त्यावर हसतही होते आणि विचारही करत होते. हे नक्की काय प्रकार आहे? तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या गळ्यातील उपरणी नीट सावरले आणि हसून सांगितले की राघू, हेच तर आपल्या नाथांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण भारूड म्हणतो. बाबासाहेब पुढे समजावून सांगू लागले की संत एकनाथ महाराजांच्या काळात समाज अज्ञानाच्या अंधकारात बुडालेला होता. लोक केवळ कर्मकांडामागे धावत होते आणि त्यांना साधी पारमार्थिक तत्वे समजत नव्हती. अशावेळी नाथांनी विचार केला की जर मी केवळ संस्कृतमध्ये किंवा जड भाषेत तत्वज्ञान सांगितले तर ते या सामान्य माणसापर्यंत कसे पोहोचणार? मग नाथांनी लोकांच्या रोजच्या जीवनातील रूपके उचलली आणि त्यातून मनोरंजनासोबतच प्रबोधन सुरू केले. भारूड म्हणजे बहुरूढ, जे लोकांमध्ये खूप रुळलेले आहे असे. नाथांनी कधी बहुरूप्याचे रूप घेतले, कधी वासुदेवाचे, तर कधी चक्क एका विंचवाचे रूपक वापरून माणसातील काम क्रोधावर प्रहार केला. सखारामला हे ऐकून खूप मजा वाटली आणि त्याने विनंती केली की विठ्ठल, तू तर खूप छान भारूड गातोस, आज आम्हाला एखादे भारूड म्हणून दाखव ना. मग काय, विठ्ठलने लगेच आपला अंगरखा सावरला, डोक्याला एक फेटा बांधला आणि एका हातात टाळ घेऊन मध्यभागी उभा राहिला. त्याने मोठ्या आवाजात विंचू चावला, कामक्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला असे म्हणायला सुरुवात केली आणि तो जणू खरोखरच विंचू चावल्यासारखे अभिनय करू लागला. विठ्ठलने आपल्या अभिनयातून दाखवले की हा विंचू बाहेरचा नाही, तर तो आपल्या मनातील रागाचा आणि लोभाचा विंचू आहे, जो माणसाला पोखरत असतो. आणि त्यावर उपाय म्हणजे नाथांनी सांगितलेली सत्वगुणाची मात्रा. विठ्ठलचा तो आवेश, त्याचे ते शब्द आणि त्यातील तिरकस पण मार्मिक विनोद पाहून तिथे जमलेली सर्व मंडळी हसून हसून बेजार झाली. पण त्याच वेळी प्रत्येकाच्या मनात विचार आला की खरोखर आपण किती वेळा छोट्या कारणावरून रागावतो आणि आपल्यातील तो क्रोधाचा विंचू दुसऱ्याला डसतो. बाबासाहेब म्हणाले की राघू, नाथांनी या भारुडांच्या माध्यमातून भोंदूगिरीवर टीका केली, समाजात पसरलेल्या अंधश्रद्धांवर प्रहार केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराची भक्ती ही रडतखडत करण्याची गोष्ट नसून ती आनंदाने गात नाचत करण्याची गोष्ट आहे हे शिकवले. नाथांनी स्त्री पुरुषांच्या नात्यातील रूपके वापरून जी गवळण आणि आरत्या लिहिल्या, त्यातून सामान्यांना देव आपला जवळचा सखा वाटू लागला. वारीतील या भारूड सादरीकरणामुळे प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता आणि लोकांमध्ये एक नवीनच चैतन्य निर्माण झाले होते. सखारामला आता समजले की भक्ती म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नाही, तर समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वतःच्या दोषांवर हसता हसता मात करणे म्हणजे सुद्धा भक्तीच आहे. गंगूबाईने सुद्धा विठ्ठलला साथ देत टाळ्या वाजवल्या आणि सर्वांनी मिळून नाथांच्या त्या अफाट प्रतिभेला वंदन केले, ज्यांनी साध्या माणसाच्या भाषेत परमेश्वर आणून उभा केला होता. रात्रीचा गारवा आता वाढत होता, पण भारुडाच्या त्या उबदार आणि प्रबोधनात्मक वातावरणाने सर्वांची मने तृप्त झाली होती आणि राघूच्या मनात आता नाथांबद्दलची एक नवी प्रतिमा तयार झाली होती, जी केवळ एका संताची नसून ती एका महान लोकशिक्षकाची होती. अशा प्रकारे नाथांच्या भारुडांनी आणि त्यांच्या लोकशिक्षणाच्या या अनोख्या शैलीने वारीचा हा 10वा टप्पा अत्यंत आनंदात आणि ज्ञानात पार पडला.
वारीचा मार्ग पुढे सरकत असताना आकाशात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. जणू निसर्ग आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला होता. हे पाहून राघू थोडा घाबरला आणि त्याने विठ्ठलचा हात घट्ट धरला. बाबासाहेबांनी सर्वांना एका सुरक्षित ठिकाणी थांबवले आणि शांत सुरात सांगायला सुरुवात केली की राघू, निसर्ग कितीही रौद्र रूप धारण करत असला तरी भक्तीपुढे तो नतमस्तक होतो, हे नाथांनी सिद्ध केले आहे. एकदा पैठणमध्ये गोदावरी मातेला असा काही महापूर आला की नदीचे पाणी पात्राबाहेर पडून थेट गावाच्या वेशीपर्यंत पोहोचले. लोकांमध्ये मोठी घबराट पसरली. घरे आणि शेती बुडण्याची भीती निर्माण झाली आणि सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. सनातनी आणि श्रीमंत लोक आपली संपत्ती घेऊन उंच जागी पळाले. पण नाथांनी मात्र आपले घर सोडले नाही. ते शांतपणे गोदावरीच्या तीरावर गेले आणि त्यांनी त्या अथांग आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याकडे एखाद्या लहान मुलाने आपल्या आईकडे पाहावे तसे पाहिले. नाथांनी गोदावरीला हात जोडले आणि अंतःकरणातून प्रार्थना केली की हे गोदे माते, तू तर आमची आई आहेस. तुझे हे लेकरे आज संकटात आहेत. तुझे हे रौद्र रूप शांत कर आणि सर्वांचे रक्षण कर. सखारामने विचारले की बाबासाहेब, पाण्याला प्रार्थना केल्यावर पाणी खरंच शांत होतं का? त्यावर बाबासाहेब म्हणाले की सखाराम, नाथांची प्रार्थना ही केवळ शब्द नव्हते, तर त्यात अढळ विश्वास होता. असे म्हणतात की जसे नाथांनी पाणी स्पर्श केले आणि कळकळीची विनंती केली, तसा गोदावरीचा वेग मंदावू लागला आणि पाणी हळूहळू पात्रात परतले. निसर्गाच्या या कोपावर नाथांच्या शांतीने विजय मिळवला होता आणि संपूर्ण पैठण नगरी जलप्रलयापासून वाचली. हा प्रसंग ऐकताना वारीतील वारकऱ्यांना जाणवले की बाहेर पाऊस आणि वारा असला तरी नाथांच्या नामाचे कवच आपल्यासोबत आहे. गंगूबाईने मनोमन गोदावरी मातेचे स्मरण केले आणि विठ्ठलने जय जय रामकृष्ण हरीचा गजर केला, ज्याने वातावरणातील भीती दूर होऊन पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले. राघूला आता समजले की निसर्ग आणि परमेश्वर हे वेगळे नाहीत आणि जर मनात शुद्ध भाव असेल तर संकटाचा पूरसुद्धा शांत होतो. वाऱ्याचा वेग आता मंदावला होता आणि वारकऱ्यांची पावले पुन्हा एकदा श्रद्धेने पैठणच्या दिशेने पडू लागली होती. जणू नाथांच्या त्या अगाध भक्तीनेच आजच्या प्रवासातील अडथळा दूर केला होता. दुपारची वेळ सरली होती आणि वारीची पावले आता पैठणच्या दिशेने अधिक जोमाने पडत होती. तेव्हा राघूने बाबासाहेबांच्या झोळीतील एका ग्रंथाकडे पाहिले आणि विचारले की बाबासाहेब, नाथ महाराजांनी नक्की कोणते लिखाण केले ज्यामुळे आजही त्यांचे नाव इतक्या आदराने घेतले जाते? त्यावर बाबासाहेबांनी चालायचा वेग थोडा कमी केला आणि सांगायला सुरुवात केली की राघू, नाथांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचे केलेले शुद्धीकरण आणि एकनाथी भागवत हा ग्रंथ होय. बाबासाहेब पुढे म्हणाले की नाथांच्या काळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत लोकांनी स्वतःचे अनेक चुकीचे शब्द आणि ओव्या घुसडल्या होत्या, ज्यामुळे मूळ अर्थ हरवला होता. नाथांनी आळंदीला जाऊन त्या आजान वृक्षाखाली बसून अहोरात्र मेहनत घेतली आणि ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध ज्ञान मिळावे. सखारामला आश्चर्य वाटले की ज्ञानेश्वरी तर आधीच प्रसिद्ध होती, मग नाथांनी पुन्हा कष्ट का घेतले? तेव्हा बाबासाहेबांनी समजावून सांगितले की ज्ञानाचा दिवा शुद्ध असावा लागतो, तरच तो प्रकाश देतो. नाथांनी स्वतः एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ लिहिला, जो संस्कृतमधील भागवताचा मराठीत केलेला अनुवाद होता. पण त्या काळी संस्कृतचे पंडित मराठी भाषेला तुच्छ मानत असत. त्यांना वाटले की एकनाथाने देवाचे ज्ञान या प्राकृत म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत सांगून मोठा गुन्हा केला आहे. जेव्हा नाथ काशीला गेले तेव्हा तिथल्या विद्वानांनी नाथांचा खूप अपमान केला आणि त्यांच्या ग्रंथाची पाने गंगेच्या पात्रात फेकून दिली. सखाराम हे ऐकून रागाने लाल झाला, पण बाबासाहेबांनी सांगितले की सखाराम, तिथेच तर खरा चमत्कार घडला. गंगेच्या पात्रात फेकलेली ती ग्रंथाची पाने बुडाली नाहीत, तर ती कमळासारखी पाण्यावर तरंगू लागली आणि गंगेने स्वतः त्या ज्ञानाचा स्वीकार केला. हे पाहून काशीचे पंडित थक्क झाले आणि त्यांनी नाथांच्या चरणी लोळण घेतली आणि त्या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली. हा प्रसंग सांगताना बाबासाहेबांचा चेहरा अभिमानाने उजळला होता आणि राघूला जाणीव झाली की आपल्या मराठी भाषेला संतांनी किती मोठे स्थान मिळवून दिले आहे. विठ्ठलने मनोमन नाथांना वंदन केले आणि वारीतील सर्वांनी मोठ्या उत्साहात ज्ञानोबा तुकाराम एकनाथ असा जयघोष केला, ज्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गंगूबाईने आपले हात जोडले आणि म्हटले की नाथांनी केवळ ग्रंथ लिहिले नाहीत, तर त्यांनी भक्तीचा मार्ग सोपा करून दिला, जेणेकरून आम्हा गरिबांनाही देव समजेल. अशा प्रकारे नाथांनी भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतात फडकवली. आणि ज्ञानाचा हा वारसा बारीच्या रूपाने आजही जिवंत आहे, हे राघूला आता पूर्णपणे समजले होते. आणि त्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला. पैठणच्या वेशीवर पोहोचताच टाळांचा आणि मृदंगाचा आवाज आता अधिकच स्पष्ट ऐकू येऊ लागला होता. आणि दूरवरून दिसणाऱ्या नाथांच्या मंदिराचे भव्य शिखर पाहून विठ्ठलच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे आनंदाश्रू तरळले. राघू तर इतका भारावून गेला होता की त्याला आपल्या पायातील फोड, रक्ताळलेले तळवे आणि प्रवासाचा थकवा कशाचाच पत्ता नव्हता. कारण समोर साक्षात नाथांची पावन नगरी आणि भक्तीचे महापीठ पैठण उभे होते. भानुदास एकनाथ असा जयघोष करत संपूर्ण वारकरी मंडळी आता गोदावरीच्या तीराकडे चालू लागली, जिथे भगव्या पताकांचा जणू काही जनसागरच उसळला होता. सखाराम जो प्रवासाच्या सुरुवातीला कडक उन्हाची आणि पायदुखीची तक्रार करत होता, तो आता राघूचा हात धरून आनंदाने थिरकत होता. आणि गंगूबाईने आपल्या वृद्ध शरीरातील सर्व शक्ती एकवटून हातातील टाळं इतक्या जोराने वाजवले की नाथांचे स्वागत जणू स्वर्गातून होत आहे असे वाटले. बाबासाहेबांनी सर्वांना गोदावरीच्या पवित्र पात्रात नेले आणि अत्यंत आदरपूर्वक सांगितले की बाळ राघू, ही केवळ नदी नाही, तर हे नाथांच्या अथांग करुणेचे, त्यांच्या संयमाचे आणि त्यांच्या भूतदयेचे जिवंत प्रतीक आहे. या जलात स्नान केल्याने केवळ शरीराची धूळच नाही, तर मनातील अहंकाराची मळीही धुवून निघते. सर्वांनी मिळून त्या संथ वाहणाऱ्या गोदावरीत दुपती मारली आणि प्रवासाचा संपूर्ण शिणवटा एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. जणू आईच्या कुशीत विसावल्याचे सुख सर्वांना मिळाले. ओल्या वस्त्रांनी आणि शुद्ध अंतःकरणाने विठ्ठल आणि त्याचे सोबती नाथांच्या समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाले. रस्त्याच्या दुतर्फा बसलेले भाविक, हरिनामाचा गजर आणि गुलाल बुक्क्याची उधळण यामुळे वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत भरले होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचताच एक वेगळीच शांतता आणि सात्विक चैतन्य सर्वांना जाणवले. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून नाथांच्या समाधीवर मस्तक टेकवताच राघूला असे वाटले की जणू एखादी दैवी ऊर्जा त्याच्या संपूर्ण शरीरात संचारली आहे आणि त्याच्या प्रवासाचे सार्थक झाले आहे. बाबासाहेबांनी मंदिराच्या एका कोपऱ्यात बसून सर्वांना सांगितले की आज आपण इथे पोहोचलो आहोत ही त्या नाथांचीच कृपा आहे. पण लक्षात ठेवा की खरी अनुभूती उद्याच्या षष्ठीच्या सोहळ्यात मिळणार आहे, जेव्हा नाथ महाराजांच्या स्मृती जागवल्या जातील. मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात वारकऱ्यांनी आपापली ठाणी मांडली होती. कोठे भारुडांचे रंग चढत होते, तर कोठे भागवताचे वाचन सुरू होते. जणू संपूर्ण पैठण नगरी आता भक्तीच्या एका महान सोहळ्यासाठी सज्ज झाली होती. विठ्ठलने पाहिले की वारीत सोबत आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक असे समाधान होते जे कोणत्याही संपत्तीने विकत घेता येत नाही. सखाराम आता शांतपणे एका ठिकाणी बसून डोळे मिटून नामस्मरण करत होता आणि गंगूबाईने आपल्या झोळीतून नाथांना अर्पण करण्यासाठी पैठणच्या बाजारातून आणलेला साधा बुक्का आणि फुले बाहेर काढली. रात्रीचा शीतल चंद्र आता गोदावरीच्या पात्रात आपले प्रतिबिंब उमटवत होता आणि वारकऱ्यांची मने उद्याच्या त्या महाप्रयाण स्मृती सोहळ्यासाठी कमालीची आतुर झाली होती. राघूला आता खऱ्या अर्थाने समजत होते की वारी म्हणजे केवळ मैलोनमैल चालणे नाही, तर स्वतःचा मी पण विसरून त्या अनंत ईश्वरी तत्वात विलीन होणे आहे. पैठणच्या त्या पवित्र मातीत आणि हवेत नाथांच्या विचारांचा, त्यांच्या शांतीचा सुगंध दरवळत होता आणि प्रत्येक वारकरी आता आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याच्या भावनेने तृप्त झाला होता. मंदिराच्या प्रांगणात रात्रीची शांतता पसरली होती, पण वारकऱ्यांच्या मनात मात्र एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती. कारण बाबासाहेब आता नाथांच्या जीवनातील त्या अंतिम आणि अत्यंत भावुक प्रसंगाचे वर्णन करणार होते. बाबासाहेबांनी जड अंतःकरणाने सांगायला सुरुवात केली की बाळ राघू, आयुष्याची 66 वर्षे अखंड जनसेवा, भक्ती आणि प्रबोधन केल्यानंतर इसवी सन 1599 मध्ये फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी नाथ महाराजांना जाणीव झाली की आता त्यांच्या देहाचे कार्य पूर्ण झाले आहे आणि त्यांना आपल्या आराध्यापाशी त्या परब्रह्मात विलीन होण्याची वेळ आली आहे. नाथांनी जेव्हा आपल्या भक्तांना आणि कुटुंबियांना आपला देह ठेवण्याचा म्हणजेच जलसमाधी घेण्याचा निर्णय सांगितला, तेव्हा संपूर्ण पैठण नगरीवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. ज्यांनी आयुष्यभर लोकांना शांतीचा मार्ग दाखवला, ज्यांनी प्रत्येक संकटात आधार दिला,
ते नाथ आता आपल्याला सोडून जाणार हे ऐकून लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सखाराम हे ऐकून गहिवरला आणि त्याने विचारले की बाबासाहेब, देवाला इतक्या लवकर आपल्या भक्ताला परत का बोलवावेसे वाटले असेल? त्यावर बाबासाहेब म्हणाले की सखाराम, संतांचे येणे आणि जाणे हे दोन्ही जगाच्या कल्याणासाठीच असते. नाथांनी मृत्यूला घाबरून नाही तर आनंदाने कवटाळले होते. निरोपाची ती वेळ जवळ आली तसे हजारो भक्त गोदावरीच्या तीरावर जमा झाले. सर्वांचे चेहरे मलूल झाले होते आणि वातावरणात एकच शोककळा पसरली होती. पण नाथांच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीप्रमाणेच ते अलौकिक स्मितहास्य आणि शांतता होती. नाथांनी आपल्या भक्तांना जवळ बोलावले आणि त्यांचा शेवटचा उपदेश केला की लेकरांनो, रडू नका, मी कुठेही जात नाहीये. जोपर्यंत तुम्ही भागवत वाचत राहाल, जोपर्यंत तुम्ही नामस्मरण कराल आणि जोपर्यंत तुम्ही एकमेकांवर आणि सर्व प्राणीमात्रांवर प्रेम कराल, तोपर्यंत मी तुमच्यातच आहे. मृत्यू हा केवळ देहाचा असतो, आत्म्याचा नाही. नाथांनी सर्वांना एकमेकांशी प्रेमाने वागण्याची आणि कधीही कुणाचा द्वेष न करण्याची शपथ घ्यायला सांगितली, कारण त्यांच्यासाठी शांती हाच सर्वात मोठा धर्म होता. गंगूबाईला वाटले की जणू तिची स्वतःची आई तिला सोडून जात आहे. तिने विचारले की मग भक्तांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही का केला? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की गंगूबाई, भक्तांनी खूप विनवणी केली, पण नाथांचा संकल्प अढळ होता. त्यांना आता त्या गोदावरीच्या कुशीत विरावेसे वाटत होते, जिथे त्यांनी आयुष्यभर स्नान केले होते. राघूचे डोळे भक्तिभावाने पाणावले होते. त्याला जाणीव झाली की निरोपाचे दुःख किती मोठे असते. पण नाथांच्या त्या शब्दांनी त्याला एक वेगळेच बळ दिले होते. रात्रीचा वारा मंदावला होता आणि नदीच्या लाटांचा आवाज जणू नाथांच्या निरोपाची गाणी गात होता. उद्याची पहाट ही केवळ एक नवीन दिवस नव्हती, तर ती एका महापुरुषाच्या महाप्रयाणाची साक्ष ठरणार होती. विठ्ठलने पाहिले की वारीत सोबत आलेल्या प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रार्थना होती की नाथांनी आम्हाला त्यांच्या चरणी जागा द्यावी आणि त्यांच्या शिकवणीनुसार जगण्याचे सामर्थ्य द्यावे. अशा प्रकारे नाथांच्या या अंतिम निर्णयाच्या कथेने सर्वांचे हृदय भरून आले होते आणि उद्याच्या त्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रत्येक वारकरी आता मानसिकदृष्ट्या सज्ज होत होता, जिथे भक्ती आणि विरहाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळणार होता. फाल्गुन वद्य षष्ठीचा तो अलौकिक आणि तितकाच भावुक दिवस उजाडला, ज्या दिवसाची साक्ष आजही पैठणची गोदावरी आणि तिथला कणन कण देत आहे. पहाटेचा गार वारा सुटला होता आणि संपूर्ण पैठण नगरी जणू एका महान यात्रेसाठी गोदावरीच्या तीरावर लोटली होती, जिथे टाळ मृदंगाचा गजर आकाशाला भिडत होता. पण प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात मात्र विरहाची एक खोल वेदना दाटून आली होती. संत एकनाथ महाराज आपल्या वाड्यातून बाहेर पडले. त्यांच्या मुखावर साक्षात ब्रह्माचे तेज फाकले होते आणि त्यांनी सर्वांना शेवटचा प्रेमाचा नमस्कार केला. विठ्ठल, सखाराम, राघू आणि बाबासाहेब हे सर्वजण त्या जनसागरात डोळ्यात पाणी आणून नाथांच्या त्या दिव्य मूर्तीकडे पाहत होते. नाथांची पावले गोदावरीच्या पात्राकडे वळली. त्यांनी आपल्या लाडक्या विठ्ठलाचे नामस्मरण केले आणि हळूहळू पात्रात प्रवेश केला. पाण्याचे थर त्यांच्या पायांना स्पर्श करत वर चढू लागले. आधी गुडघे, मग कंबर आणि मग छातीपर्यंत पाणी आले. तरीही नाथांचे विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण अखंड सुरू होते. राघूला वाटले की जणू सृष्टी थांबली आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला आहे आणि स्वतः गोदावरी माता आपल्या लाडक्या पुत्राला आपल्या कुशीत घेण्यासाठी व्याकुळ झाली आहे. जसे नाथ महाराज गळ्यापर्यंत पाण्यात गेले तसे त्यांनी आपले दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा उच्चार करत ते शांतपणे जलात विलीन झाले. त्याच क्षणी आकाशातून जणू अदृश्य हातांनी पुष्पवृष्टी झाल्याचा भास सर्वांना झाला आणि वातावरणात एक अतिशय सुगंधित दरवळ पसरला. लोकांचा कंठ दाटून आला आणि भानुदास एकनाथच्या गजराने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. सखारामला जाणवले की नाथ कुठेही गेले नाहीत, तर ते या चराचरात, या वाहणाऱ्या गोदावरीत आणि आपल्या प्रत्येकाच्या श्वासात सामावले आहेत. गंगूबाईने त्या पवित्र जलाला स्पर्श केला आणि तिला साक्षात नाथांच्या स्पर्शाची अनुभूती आली. बाबासाहेबांनी गदगद स्वरात सांगितले की हा अंत नाही, तर हे महाप्रयार आहे, जिथे एक महान आत्मा परमात्म्यात विलीन झाला आहे. वारीतील प्रत्येक वारकरी त्या क्षणी भक्तीच्या अत्युच्च शिखरावर होता. दुःख असूनही तिथे एक प्रकारचे आध्यात्मिक समाधान होते, कारण त्यांनी एका महापुरुषाचा देहत्याग स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवला होता. गोदावरीचे पात्र शांत झाले होते,
पण भक्तांच्या मनात मात्र नाथांच्या विचारांची आणि त्यांच्या अथांग प्रेमाची लाट कायमची उसळली होती. अशा प्रकारे फाल्गुन वद्य षष्ठीचा हा सोहळा केवळ एक विधी न ठरता तो मानवतेच्या आणि भक्तीच्या विजयाचा उत्सव ठरला, ज्याची स्मृती घेऊन आजही हजारो वारकरी दरवर्षी पैठणला धाव घेतात. सूर्य मावळतीला झुकला होता आणि पैठणच्या पवित्र वाळवंटातून आता निरोप घेण्याची वेळ आली होती. पण वारीतील प्रत्येक वारकऱ्याचे हृदय मात्र आता पूर्वीसारखे राहिले नव्हते, कारण त्यांनी या काही दिवसात साक्षात शांती ब्रह्मनाथांच्या चैतन्याचा अनुभव घेतला होता. विठ्ठलने आपली कावड पुन्हा एकदा खांद्यावर घेतली आणि तो राघू, सखाराम, बाबासाहेब आणि गंगूबाई यांच्याकडे पाहून समाधानाने हसला. राघूच्या चेहऱ्यावर आता सुरुवातीची ती भीती किंवा साशंकता उरली नव्हती, तर त्याच्या डोळ्यात एक वेगळेच तेज आणि आत्मविश्वास दिसत होता. जणू नाथांच्या परीक्षेने त्याला जीवनाचे मोठे गूढ उलगडून दिले होते. सखाराम, जो प्रवासाच्या सुरुवातीला प्रत्येक छोट्या गोष्टीवरून चिडत होता आणि तक्रार करत होता, तो आता शांतपणे रस्त्याकडेला बसलेल्या एका गरीबाला आपली उरलेली भाकरी मोठ्या नम्रतेने देत होता. जणू नाथांचा तो शांती आणि क्षमेचा मंत्र त्याच्या रक्तामध्ये भिनला होता. बाबासाहेबांनी सर्वांना एकत्र बोलावले आणि सांगितले की बाळांनो, आपली ही वारी आता संपली आहे असे समजू नका. उलट खरी वारी तर आता सुरू होणार आहे. कारण आपण इथून जे विचार घेऊन जाणार आहोत ते आपल्या रोजच्या संसारात, आपल्या गावात आणि आपल्या वागण्यात उतरवणे हीच नाथांची खरी भक्ती आहे. वारी म्हणजे केवळ पायी चालणे नाही, तर घरी परतल्यावर सुद्धा शेजाऱ्यांशी प्रेमाने वागणे, प्राणीमात्रांवर दया करणे आणि संकटात डगमगून न जाता पांडुरंगचरणी श्रद्धा ठेवणे, हेच नाथांनी आपल्याला शिकवले आहे. गंगूबाईने गोदावरीची थोडी माती कपाळाला लावली आणि कृतार्थ भावनेने म्हणाली की मी इतकी वर्षे जगले, पण आयुष्याचा खरा अर्थ मला या वारीत आणि नाथांच्या कथांतून समजला. देव मंदिरात नाही तर तो आपल्यातच आहे. विठ्ठलने टाळ वाजवत भानुदास एकनाथचा शेवटचा गजर केला आणि सर्व वारकरी आपल्या गावाच्या दिशेने परत चालू लागले. वाटेत येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची शक्ती आता त्यांच्याकडे होती, कारण त्यांच्या पाठीशी नाथांचा आशीर्वाद आणि मनात त्यांची शिकवण होती. राघूने मनाशी पक्का निश्चय केला की तू आता आयुष्यात कधीही कुणाचा द्वेष करणार नाही आणि नाथांनी जसे गाढवाला पाणी पाजले तशीच सेवा तो समाजाची करेल. वारीची ही सांगता केवळ एका प्रवासाचा शेवट नव्हती, तर ती एका नवीन, सात्विक आणि आनंदी जीवनाची सुरुवात होती. नाथांच्या षष्टीचा हा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात भक्तीचा नवा प्रकाश पेरून गेला होता. प्रेक्षकांनो, संत एकनाथ महाराजांची ही कथा आपल्याला हेच सांगते की संसार करूनही देव मिळवता येतो. फक्त त्यासाठी मनात शांती, अंतःकरणात दया आणि ओठावर ईश्वराचे नाम हवे असते. तरच आपण खऱ्या अर्थाने नाथांचे वारकरी होऊ शकू. तर मित्रांनो, संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नाथांची शांती आणि भूतदया आपल्या सर्वांच्या जीवनात येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन धार्मिक आणि प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.